करायचं आहे. आपण पाहतोय स्वर्गीय निकी स्मृती चषक 2024 हा दैदित्यमान आयोजन क्रिकेटचं महासंग्राम जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. आपल्या असोसिएटची दुसरी स्पर्धा आहे या हंगामातली आणि थेट आपण आता मॅचकडे वळणार आहोत, जिथे एका बाजूने अन्वी इंटरप्राइजेस खांडपे संघ आणि दुसऱ्या बाजूने बाप्पा स्पोर्ट्स चावे संघ. दोन हात करण्यासाठी एक चावे संघ क्वालिफायर झालाय, दुसरा चावे संघ मैदानावरती क्वालिफाय होण्यापर्यंत पोहोचण्याचे तडजोड करतोय. पहिला बॉल बॅकफुटला गेले हलक्या गतीने, एक सिंगल धाव बनवली आहे. दोन सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय खांडपे संघाकडनं मयूर आणि प्रेमची जोडी. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आणि एका सिंगल निशी आता प्रेम आता स्ट्रायकर एंड वरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज अक्षय. बॉल तयार, पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता, फटका तर चांगला आहे लॉंग ऑफ बाउंड्री लाईन कडे. चेंडू वन बाउन्स सरळ निघून जातोय. प्रेमच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 5 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 धावा फळकावरती आहेत. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार, पुढे टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला त्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ बॉर्डर लाईन कडे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय पण त्याआधी चेंडू जाऊन धडक देतोय. सडक पे कडक बेधडक चौकार. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 वरती 0 अशी आता आपण इक्वेशन मैदानामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 9 धावसंख्या फळकावरती आहेत. एकही विकेट अजूनपर्यंत गमावलेला नाही आणि प्रेम पाटील 2 चेंडू 8 धावा. चेंडू क्रमांक चौथा यावेळेस पुन्हा उडवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बॅटच्या रडार मध्ये आला आणि तदनंतर चेंडूला सरळ पाठवलं लगातार बार बार अब की बार तिसरी बार तिसरा चौकार. आणि हा पहा चौथा चार. बघा 4 चेंडू 4 चौकार प्रेमच्या बॅटमधनं आलेत. आता 5वा देखील येईल का या स्पर्धेमध्ये? आतापर्यंत 4 चेंडू 4 चौकार पाहिले होते पण 5 नव्हते पाहिलेले. पण ओमकार जर बघितलं गेलं तर या हंगामाची सुरुवात जेव्हा झाली आपल्या या असोसिएशन मधली पहिली स्पर्धा आपण जेव्हा पाहिली होती, झिडकेच्या विपक्षामध्ये कवाड संघ उतरलेला आणि अभिनय पाटील झिडक्याचे 6 चेंडू 6 चौकार जोडले होते. पण त्यातला एक चेंडू जो होता तो पंचांनी डेड घोषित केला होता. पण 5 चेंडू 5 चौकार त्याने तिथे ऑफिशियली जोडलेले. पण जर बघितले तर 6 चेंडू 6 चौकार जोडले होते. पण आता इथून प्रेमच्या बॅटमधनं मोठा फटका बिगिट येतोय षटकाराच्या मदतीनं.
विजय अफलातून बॅटिंग 5 चेंडूंना फेस करताना प्रेमच्या बॅटमधनं 22 धावा तब्बल ठोकून काढल्या. टोटल धावसंख्या फळकावरती जोडला 23. च्यामध्ये 4 चेंडू 4 चौकार 1 षटकार. व्हॉट अ नॉक. एक ग्रेट पारी खेळण्याच्या कगारवरती आहेत प्रेम. चला जाऊयात पुन्हा मॅच कडे. दुसरा चेंडू दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजीवरती प्रसाद. टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू यष्टिक्षकाकडनं चुकी घडली आणि चेंडू सरळ धडक देतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 4 धाव्यांकरिता आणखी 4 धावा. चला आपण आपल्या व्यासपीठावरती जाऊया शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा उडवलाय आणि तदनंतर पाठवलंय सरळ सीमा रेषा बाहेर. षटकार. की तरबूजे को देखकर खरबूजा भी अपना रंग बदल देता है. तसंच म्हणावं लागेल की आता प्रेमला बघून मयूरने देखील आपले रंग आणि तेवर बदललेत आणि मोठा फटका मारायला तो देखील आक्रमक झाला. पुन्हा उडवण्याचा प्रयत्न एका उंचीवरती. जशा तसं उतरण्याची संधी आणि तदनंतर यस झेल बाद. फलंदाज होते बाद. पहिला झटका बसताना 27 आकड्यावरती. आपण या व्यासपीठावरनं शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करणार आहोत. मी विनंती करेन आयोजकांना की योगेशजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. च्या माध्यमातून आपण हा शुभ सन्मान कंप्लीट करत आहोत. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित योगेश दादा पाटील. चौहात मॅच कडे पुन्हा एकदा. झटका क्रमांक पहिला विकेट पडला 33 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. प्रेम अजून देखील बॅटिंग करतात. 5 मध्ये 22 त्याने बनवलं आणि नवीन बॅटर इनॅट नंबर 3 वरती नवीन मनीष. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर लाईटचा क्रॅकिंग शॉट. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सेन्सिबल फटका पाहायला मिळाला आणि सरळ पाठवलं चौकाराकरिता. खूप चांगला फटका जोडला गेला होता आणि जर बघितलं गेलं ऍक्शन रिप्ले मध्ये तर फ्रंट फूट वरती खूप चांगलं काम केलं त्यांना. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला पण पंचांचा इशारा. दिशाहीन चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 38 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतो एका बाजूने अन्वी इंटरप्राइजेस खांडपे संघ तर दुसऱ्या बाजूने बाप्पा स्पोर्ट्स चावे संघ आहे. पण सध्या एका बिकट परिस्थितीमध्ये चावे संघ लडबडतीये कारण की धावांचा डोंगर आहे तो वाढत चाललाय. कंट्रोल मध्ये ठेवायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये दोन्ही फलंदाज महत्वाचे. दोन्ही फलंदाज आक्रमकतेने आहेत आणि घरच्या मैदानावरती आपण पाहतोय ना की प्रत्येक संघ आक्रमकतेने खेळतोय. हलक्या गतीने कडा घेतली की का बॅटची पण पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक सिंगल धाव बनवली जाईल. नक्कीच बॅटची कडा होती आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं फळकावरती 39 धावा जोडल्या गेल्या. 5 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू आणि प्रेम आता स्ट्रायकर एंड वरती. एकही सिंगल नाही एकही डबल नाही. टोटल 22 धावा त्याने चौकार आणि षटकारांमध्ये जोडलेत आणि ते देखील 5 चेंडूंमध्ये. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू फेस करण्यासाठी तयार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाठीमागे क्षेत्ररक्षक डीप मधनं वाईडिश लॉंग ऑफला आणि तदनंतर फेकी करेपर्यंत 2 धावा बनवल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने पंचांचा इशारा आलाय. षटक झाले समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20.50 सरासरी धावसंख्या फळकावरती जोडली गेली 41 आकड्यावरती. सरासरीचा वेग खूप चांगला मेंटेन केला त्याने.
पहिल्या षटकामध्ये वेगाने 23 धावा बनवलेल्या या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 18 धावा आल्या आणि 20.50च्या सरासरी धावा टोटल फलकावरती जोडल्या गेल्या 41 आकड्यावरती. आणि अजून देखील एक षटक बाकी आहे. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 मनीषला पाहतोय आपण तिसऱ्या षटकामध्ये. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेगला, क्षेत्र खाली आहे आणि मिड विकेट पासून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचून फेकी करेपर्यंत धावा फळकावरती बनवल्या गेल्या त्या टोटल 2. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 43-43 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 50+ स्कोर जाण्याची शक्यता आहे आणि जर काय 50+ गेले तर एक चांगली हाय टोटल होऊ शकतं. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. एका विकेटच्या नुकसानवरती धावा 43, ज्यामध्ये प्रेम पाटीलच्या 6 मध्ये 24. आणखी एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू मनीषच्या अगेन्स्ट. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर फळकावरती धावा आहेत त्या 43. मनीष बॅटिंग करतायत सध्या, पण मागच्या मॅच मध्ये विसरून चालला नाही. ज्यावेळेस गोलंदाजीवरती आले होते तेव्हा 4 चेंडू 4 विकेट अफलातून गोलंदाजी. सध्या एका बॅटरच्या भूमिकेमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू खणून काढला गेला मिड विकेटला. एक सिंगल धाव आणि एका सिंगल वरती थांबवलं गेलं आणि गरजेचं देखील होतं, कारण की इन्फॉर्म बॅट्समन प्रेम पाटीलला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 44 धावा फळकावरती आहेत. शेवटचे अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्विंग अँड मिस. पण पंचांचा इशारा काय येईल तर 22च्या स्वरूपामध्ये एक धाव तर नक्कीच मिळते. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल. 45-45 आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 45 धावा फळकावरती आहेत. पहिला डॉट बॉल प्रेमच्या विपक्षामध्ये आपण पाहिला. मनीष स्ट्रायकर एंड वरती. लवफुल टॉस होता, डीप झाला क्रीज मध्ये आणि तदनंतर एक वेगाने धाव मात्र जमवली गेली. 5व्या चेंडूवरती एका धावेच्या मदतीने धावसंख्या 46 आकड्यावरती. आणि आता शेवटचा अंतिम चेंडू आहे. असं वाटत होतं एक क्षण की 50+ स्कोर जाऊ शकतो, पण जेव्हा मनीष गोलंदाजीवरती आले धावसंख्येला पूर्णपणे त्याने पूर्ण विराम दिला. 5 चेंडू हाताळले आणि 5च धावा दिल्या. पण पहिल्या 2 षटकामध्ये ज्या वेगाने धावा बनल्या होत्या त्याचा बेनिफिट नक्कीच होईल आणि एंटरप्राइजेस खांडपे संघाला. बोला तयार. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देण्यासाठी येत आहेत. प्रेमची खेळी समाप्त झाली आहे आणि या इनिंगला देखील समाप्ती मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना अनवी एंटरप्राइजेस खांडपे संघाने धावा बनवल्या 46, एक विकेट गमावताना. आणि आता विजयासाठी 18 चेंडू 47चं आव्हान दिलं गेलंय. आता बघावं लागेल चावे संघ 47 धावांचं आव्हान पार करेल की हा आव्हान रोखला जाईल.
चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 18 चेंडू 47 आव्हान आहे. एका बाजूने बाप्पा स्पोर्ट्स चावे संघ तर दुसऱ्या बाजूने अन्वी इंटरप्राइजेस खांडपे संघ आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवल्या 46. 47 धावांचं आव्हान दिलं गेलंय. पहिले 2 षटक थोडेसे मागे ठरले होते पण तिसऱ्या षटकामध्ये कमबॅकचे इशारे दिले. जर बॅटिंग चांगली होऊ शकली तर या 47 धावांचं आव्हान देखील पार होईल आणि ते आव्हान रोखण्यासाठी आता अन्वी इंटरप्राइजेस खांडपे संघाचे 11 खेळाडू मैदानामध्ये दिसतील. सरासरी ॲव्हरेज जर बघितलं गेलं तर 15.67 अशी सरासरी मेंटेन करून खेळायचं आहे. आता या सगळ्या धावा होतील की रोखल्या जातील हे सगळं ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आपण करतोय चेंजेस. तुमच्या समवेत जोडले जातील. मागच्या 2 दिवसांपासून ज्यांचा सुंदर आवाज आपण ऐकत आलोय आणि भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये या भिवंडी क्रिकेटमध्ये आपण अनेक वर्षांपासून जो आवाज ऐकत आलोय अजय घरत सरांना आपण इन्व्हाइट करूयात कॉम्बॉक्स मध्ये. थैंक यू सो मच मोनिश पाटिल. 47 रनों का टारगेट इस मैच में. स्वागत एक बार फिर से सभी दर्शकों का स्वर्गीय निखिल स्मृति चषक 2024 में. आज अंतिम दिन है टूर्नामेंट का. इट्स अ सुपर संडे. अन्वी एंटरप्राइजेस खांडपे टीम ने पहले बल्लेबाजी की है इस मैच में और बाप्पा स्पोर्ट्स चावे टीम के विरुद्ध उनका ये मैच है. बड़ी चुनौती है. अगला मैच इस मैच की विजेता टीम और गांवदेवी पारिवली के बीच में खेला जाएगा. सो पारिवली टीम आपको तैयार रहना है. कप्तान से रिक्वेस्ट है आप मंच की तरफ आ जाए टॉस के लिए. बढ़िया बैटिंग का प्रदर्शन देखने को मिला. खासतौर पर प्रेम और मनीष ने अच्छा योगदान दिया. मयूर ने भी एक छक्का जड़ा था लेकिन प्रेम जिन्होंने 24 रन बनाए मात्र 7 गेंदों में, जिसके चलते 46 रन बनाने में कामयाब हुई है इस मैच में 3 ओवर्स के खेल में अन्वी एंटरप्राइजेस खांडपे टीम. प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं पारी की शुरुआत करने के लिए. दर्शन और उनके साथ सागर. धुआंधार बैटिंग की जरूरत है क्योंकि आवश्यक रन रेट 16.67 रन प्रति ओवर का है, बल्कि 15.67 यानी कि लगभग 16 रन प्रति ओवर. पहला ओवर लेकर प्रथमेश भुईर. ओमकार के छोटे भाई. पहली गेंद उठाकर खेलने का प्रयास जरूर था सामने लेकिन गेंद के लाइन के अंदर बल्ला था. संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में. वहां पर बल्लेबाज दर्शन का बल्ला बोलना बहुत जरूरी है इस समय बाप्पा स्पोर्ट्स चावे टीम के लिए. लॉन्ग हैंडल का इस्तेमाल करते हैं. कोशिश की पहली गेंद पर लेकिन नाकामयाब रहे. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. इस बार आगे निकले थे. फिर से वही कोशिश और वही नतीजा. गेंद के लाइन में जाए बगैर शॉट खेलने की कोशिश हो रही है. केवल बल्ला घुमाने से काम बनने वाला नहीं है. गेंद पर सही नजरें होनी चाहिए. सही फुटवर्क का इस्तेमाल करना बहुत जरूरी. और इस तरह से यदि बल्लेबाजी होती रहेगी तो गेंदबाज का काम और भी आसान हो जाएगा. पिछले मैच में 11 रन दिए थे पहले ओवर में प्रथमेश ने. इस मैच में बेहतरीन शुरुआत. फिर से फुलर लेंथ, फिर से छक्का दिया. एक और बिंदी गेंद यहां पर समाप्त करते हुए गेंदबाज. लगातार सीधे बैट से खेलने का प्रयास तो हो रहा है लेकिन सीधे गेंद के लाइन में कहां पर आ रहे बल्लेबाज. गेंद और बल्ले के बीच में बिल्कुल भी मुलाकात नहीं देखने को मिल रही है इस पारी में, इस ओवर में. अब संपर्क हुआ है. इस बार कारपेट के सारे ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑन की तरफ में. स्पीड और गेंद निकल गई बाउंड्री के बाहर. 4 रन मिलेंगे. चावे टीम का 47 रनों का पीछा इस समय जारी है.
अगली गेंद लेकर प्रथमेश राइट आर्म ओवर द विकेट। और प्रथमेश जानते हैं कि कहां पर गेंद रखनी है। एक और बढ़िया गेंद। वैसे पेशे से सिविल इंजीनियर है प्रथमेश, लेकिन क्रिकेट के प्रति उनका यह समर्पण देखने को मिल रहा है। जब भी मौका मिलेगा तो 100% देने की कोशिश मैं करूंगा, यही दर्शाते हुए जबरदस्त गेंदबाजी। सिर्फ 4 रन आए इस ओवर से। पहले ओवर का खेल समाप्त, 4 बिना किसी नुकसान के बापा स्पोर्ट्स। चौका मिला वो भी मिसफील्ड के चलते, नहीं तो शायद एक ही रन होता। या अगर मगर की बात है, क्या पता वो 1 रन लेने के बाद दूसरे बैट्समैन कुछ और कर देते हैं। लेकिन हुआ ये है कि सिर्फ 4 रन बने हैं पहले ओवर में, जबकि 15 के ऊपर का आस्किंग रेट था। अब 2 ओवर्स का खेल बचा हुआ है, 43 रनों की आवश्यकता है। 22.50 रन प्रति ओवर के हिसाब से अब यहां से रन्स बनाने होंगे, यानी कि बहुत ही कठिन समीकरण बल्लेबाजों के समक्ष। इसके बाद आज के जो जूनियर का ग्रुप था उसमें से अंतिम मैच रहेगा, यानी कि टॉप 3 में पहुंचने के लिए संघर्ष होगा। इस मैच की विजेता टीम पारिवली से टकराएगी। इस मैच की विजेता टीम नेवर लेकर मनीष। पहले राउंड के मैच में तीसरा ओवर किया था और दबाव था उनके ऊपर जब वो गेंदबाजी करने के लिए आए थे, क्योंकि वो जो दूसरा ओवर था उसमें 22 रन आए थे, 4 विकेटें चटकाई थी, हैट्रिक ली थी। पैर पर लगी जरूर है, थोड़ा सा वहां पर अपील करते हुए नजर आए गेंदबाज। अंपायर की सहमति नहीं, रनआउट का मौका यहां पर और विकेट फेंक दिया गया है। पहला धक्का, पहला झटका बापा स्पोर्ट्स चावे टीम को सागर के रूप में। 1 रन बनाकर आउट हुए और अब नए बल्लेबाज मैदान में। चौको छक्कों में डील करने की जरूरत है यहाँ पर, यदि बापा स्पोर्ट्स को पलटवार करना है या फिर इस मैच को जीतना है तो। साहिल आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए इस समय नंबर 3 पर। मनीष गेंदबाजी कर रहे हैं, जो कि शुरुआत में लेदर क्रिकेट भी खेल चुके हैं। वैसे लेदर क्रिकेट से याद आया, आज न्यूजीलैंड और श्रीलंका के बीच में मुकाबला है, वनडे मैच। गेंद और बल्ले में कुछ खास संपर्क देखने को नहीं मिल रहा है। यहाँ पर थोड़ा सा बल्ला जरूर लगा था बैट से आता हुआ, ये 1 रन, लेकिन 1 और 2 रन से कुछ भी होने वाला नहीं है। केवल आप समय बिताओगे क्रीज पर, स्कोर बोर्ड को चलता रख सकते हो। मैच जीतना है तो फिर हवाई यात्रा पर गेंद को भेजना जरूरी, बाउंड्री को क्लियर करना जरूरी। इस बार फुल लेंथ गेंद ड्राइव किया सीधे फील्डर के पास, मिड ऑफ पर फंबल हुआ वहां पर, नहीं तो ये विकेट मिल सकता था। कप्तान थे वहां पर राजेश। 9 गेंदों में 40 रनों की दरकार। पहला मैच बप्पा स्पोर्ट्स ने जीता था, उसमें भी उनकी बल्लेबाजी लड़खड़ा गई थी। इस बार बल्ला भी हाथ से निकल गया, विकेट भी निकल जाएगा, क्लीन बोल्ड हो गए। विकेट कीपर ने कैच किया उस बैट को। ये है मोए मोए मोमेंट। गेंद को छोड़ दो, बल्ले को पकड़ लीजिएगा। विकेट कीपर ने बल्ला कैच किया और बैट्समैन का काम तमाम। क्लीन बोल्ड आउट हो गए। विकेट नंबर 2 का पतन, पूरी तरह से बैकफुट पर बापा स्पोर्ट्स चावे टीम। बहुत जोरदार प्रहार करने की कोशिश की थी,
और विकेट कीपर बता रहे हैं कि केवल मैं गेंद को ही कैच नहीं करता, मैं बल्ला भी कैच कर सकता हूं। नए बल्लेबाज अक्षय उठाकर खेलने की कोशिश, मिड विकेट के ऊपर से छक्का जड़ना चाहते थे लेकिन कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना और गेंद सीधे विकेट कीपर के पास। अब 7 गेंदों में 40 रन चाहिए। अनवे एंटरप्राइजेस खानपे टीम जीत की तरफ अग्रेसर। इस तरह के लक्ष्य बेहद कठिन। और 47 रन हालांकि 3 ओवर्स में जरूर मुश्किल तो था, लेकिन इतना भी नहीं कि आप बिल्कुल भी बना नहीं सकते थे। उसके लिए शुरुआत बहुत मायने रखती है। अच्छी शुरुआत चाहिए थी जो मिली नहीं सावे टीम को। धीमी गति की गेंद फिर से बीट किया बैट्समैन को और इसके साथ ही मनीष का सफल और शानदार ओवर समाप्त होता हुआ। 2 ओवर की समाप्ति, स्कोर केवल 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में 4 रन आए थे, दूसरे ओवर में सिर्फ 3 रन और दोनों गेंदबाजों को यहाँ पर कामयाबी मिली एक तरह से। हालांकि विकेट पहले ओवर में गिरा नहीं था, विकेट जो गिरे वो दोनों दूसरे ओवर में, एक बैट्समैन रन आउट हुए और दूसरे बल्लेबाज बोल्ड के रूप में आउट हुए। लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी और अब यहाँ पर जीत लगभग सुनिश्चित हो गई है अनवे एंटरप्राइजेस खानपे टीम की। और खानपे टीम के समर्थक चाहेंगे कि अगले मैच में भी जब टीम खेलेगी तो इसी तरह से गेंदबाजी प्रदर्शन हो। इस बार बहुत ही बड़ा हिट लॉन्ग ऑन के ऊपर से झन्नाटेदार सिक्सर। से कोशिश कर रहे थे दर्शन की गेंद को बाउंड्री के दर्शन कराए, आखिरकार कामयाबी मिली दीपक की गेंद पर। ओ एक और लंबा हिट, फुल टॉस को डिस्पैच किया है बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से। एक और सिक्सर और डीआरएस की मांग। के लिए आना है। 3 गेंदों में 28 की जरूरत, मात्र औपचारिकता है शेष। वाइट गेंद पर बल्ला चला दिया, इस गेंद को छोड़ देती तो बेहतर रहता बल्लेबाज, क्योंकि एक अतिरिक्त रन मिलता, अतिरिक्त गेंद उनको खेलने का मौका मिल सकता था। नए बैट्समैन मिहिर, ये अच्छी गेंद है, फुल लेंथ इस बार ड्राइव किया है, रन मिल सकता था लेकिन रन लेने के मूड में नहीं है बल्लेबाज। गावदेवी पारिवली टीम के कैप्टन, आपको ऑफिशियल कॉल दिया जा रहा है टॉस के लिए, तुरंत आपको पहुंचना है। अच्छा शॉट जरूर है, बॉलर बैक पास ड्राइव, इस बार स्ट्राइक को रोटेट करते हुए। अंतिम गेंद का खेल शेष।
और अभी देखना है कि कितने रनों से ये मुकाबला जीतती है अनवे एंटरप्राइजेस खानपे टीम। स्कोर इस समय 20 रन 3 विकेटों के नुकसान पर 1 गेंद और 27 रन, ये लगभग असंभव सा समीकरण।